नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. अभिवाचनाद्वारे मराठी साहित्य, साहित्यिक आणि मराठी वारशाची जपवणूक आपण करणार आहोत. आज आपण मानदेशी माणसं किंवा बालभारतीमधील झेल्या ही कथा ऐकणार आहोत. अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेलं हे व्यक्तिचित्र अस्सल मराठी आहे. व्यंकटेश माडगुळकर हे त्याचे लेखक आहेत. चला तर मग ऐकूयात झेल्या. पण त्याआधी मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळं वळण लागलं आहे. इतकं की कधी काळी मानदेशातील निंबवडे नावच्या खेड्यात मी शिक्षक होतो. मला महिन्याकाठी 25 रुपये पगार मिळत होता. मराठी 2री आणि 3रीचे वर्ग माझ्याकडे होते आणि 3 महिने ज्ञानदानाचं पुण्यकर्म मी इमाने इतबारे करीत होतो. या साऱ्या गोष्टी मी विसरून जाव्यात, त्यांची कधी आठवणही मला होऊ नये. पण इतके दिवस लोटले तरी ते दिवस माझ्या आठवणीत आहेत. याचं कारण झेल्या, लोहाराचा एक पोरगा, माझा एक विद्यार्थी. पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेताने बसलो आणि एकवार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली. पाटी, पुस्तकं, फडक्यात बांधलेली दप्तरं किंवा लहान सहान पत्र्याच्या पेट्या पुढ्यात घेऊन चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती. नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत, ते सारखे हिशेब आणि गणितं सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात, सारखं मोडी वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात, असे विचार त्या चिमण्या डोक्यातून उड्या मारत असावेत. मी एकवार हळूच हसलो. टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली. चिनी मातीच्या दवतीत टाक बुडवला आणि म्हणालो, हां, हजेरी सांगा रे. साधारणतः मराठी शाळेतील शिक्षक ज्या आवाजात हे वाक्य म्हणतात तसा आवाज मी काढला होता. हजेरीवरील नावं वाचू लागलो. सदाशिव नारायण न्हावी. आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडं पाहणारं पहिल्या नंबरचं एक पोरगं दचकलं. टोपी सावरून अर्धवट उभं राहत ओरडलं, हजर. मी त्याच्या नावापुढे एक आकडा टाकला. अब्दुल फत्तूबाई मुलानी. लाल टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला, हजर. नामदेव तुकाराम माळी. हे नाव वाचताच 2-3 पोरं एकदम ओरडली, गैर. मी नावापुढं फुली मारली. मराठी 2रीच्या वर्गात एकूण 12 मुलं होती. शेवटचं नाव मी वाचलं, जालंधर एकनाथ लोहार. आणि पुन्हा पोरं ओरडली, गैर हाय मास्तर. लय दिस झालं मास्तर, तो साळतच येत नाही. खरंच त्या नावापुढं साऱ्या फुल्याच होत्या. काय येत नाही रे, मी विचारलं. कोणाला ठाव मास्तर, आण जाऊ का बोलून, एका जणानं विचारलं. घरी नाही त्यो, वाड्यात चिचा पाडतोय मास्तर. दुसऱ्या एकानं अचूक माहिती सांगितली. पोरांचा एकच गिल्ला चालू झाला. तसा मी रूळ टेबलावर आपटला. गोंगाट बंद झाला. 3रीची झाल्यावर 2रीची हजेरी घेतली आणि मग 3 चांगली दणकट पोरं जालंधरला बोलवून आणण्यासाठी पाठवून दिली. मोठ्या वीरश्रीने ती गेली. खेड्यातील शाळेत ते नेहमी चालतं. मुलगा गैरहजर असला म्हणजे शिक्षकानं त्याला बोलवण्यासाठी मुलं पाठवायची. त्यांनी नाही तिथून त्याला शोधून पकडून आणून शिक्षकापुढं उभं करायचं. त्यानं हिरवा पिवळा होईपर्यंत त्या पोराला मारायचा आणि सांगायचं, आत्ता गैर राहिलास तर याद राख, उलटा टांगीन. वेळापत्रक पाहिलं आणि मी मुलांना गणितं सांगू लागलो. 15-20 मिनटं झाली असतील नसतील तो ती मुलं जालंधरला घेऊन आली. तो हिसका हिसकी करत होता आणि पोरांनी त्याचा दंड घट्ट पकडला होता. सोडा त्याला. कुठं होतास रे? वड्यात चिचा पाडीत होता. आम्ही साळत चल म्हटलं, राय भनिवून शिव्या दिला मास्तर. पोरांनी माहिती दिली. बटन नसलेल्या कुडत्याला एका हातानं गळ्याशी धरून झेल्या, जालंधरचा हा अपभ्रंश, बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच, वयानेही फारसा नसावा, 13-14 एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी, अंगात कसले कसले डाग पडलेले, मळलेले, बाहीवर ठिगळं लावलेलं, हातमाकाच्या कापडावरचं कुडतं, त्याला शोभेलची तांबड्या रंगाचे चौकडे असलेली गादीपाटाची चड्डी. तिचे दोन्ही अंगाचे खिसे फुगलेले, त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.
सौम्य आवाजात मी विचारलं. काय रे, शाळेत काय येत नाहीस? काम असतं घरी, गुरमीत झेल्या बोलला. त्याचे काळे दात किडलेले होते. कसलं? मस हिंडवावी लागते, भाता वाढावा लागतो. दादा म्हणतो शाळेत जाऊ नगस. झेल्याची ही सबब खोटी होती, कारण पहिल्या नंबरला असलेल्या न्हाव्याचा सदा एकदम बोलला. लबाड बोलतोयस, काय सुदिक करत नाही हो घरी. बापाला सांगतो शाळेत मास्तर मारत्या ती म्हणून, आणि गावात उन्हाडक्या करीत हिंडतो. काय ऐकत नाही बापाचं. त्यावर झेल्यानं रागारागानं सदाकडे बघितलं आणि तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. चल की शाळा बाहेर, जीवच घेतो तुझा. झेल्याचा उन्हाळपणा, गुंडगिरी आणि धाडस श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरीसुद्धा मवाळपणे मी म्हणालो, अरे काम असलं तर विचारून जावं तेवढ्यापुरतं. मी काही नाही म्हणणार नाही तुला. झेल्याचा हिशोब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. फोका आणि कानफाडात घेण्याच्या तयारीत तो आला होता. पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. खिशात काय आहे तुझ्या? इतका वेळ बटनाच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्यानं खिशात कोंबले. काय नाही, चेचा आहे त्या मास्तर, असं ओरडून एक पोरगं जागेवरून उठून पुढं आलं आणि झेलाच्या खिशात कोंबलेले हात हिसकू लागलं. तसा तो केवढ्या तरी मोठ्याने ओरडला, अगं आई आई ग, बोटं मुरगळलं माझं. मला माहिती होतं की हा शुद्ध कांगाव आहे. तू हो रे बाजूला, जागेवर बैस बघू. मी त्या पोराला दटावला आणि झेल्याला पुन्हा म्हणालो, झेल्या काढ बघू काय आहे ते खिशात. चिंचा आहेत का? आण त्या, ठेव टेबलावर. मला हव्यात घरी न्यायला. काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला, समद्या? हो, आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव, मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या. हिरव्यागार चिंचेचे मोठे मोठे आकटे भराभर खिशातून बाहेर काढून झेल्याने टेबलावर ठेवले. शाब्बास जालंधर, मास्तरांचा ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू. बैस आता जाग्यावर. शाळा सुटल्यावर तुला देईन मी त्या चिंचा. किडके दात न दाखवता झेल्या खुशीने हसला. त्यानं एकवार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली, टोपी कपाळावर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला. मग सर्वांना पुढे बसायला सांगून मी सिंदबादची गोष्ट मुलांना सांगू लागलो. हिऱ्या माणकानं भरलेली दरी, झाडाच्या खोडा एवढे पाय असलेले पक्षी आणि हत्तीलासुद्धा गिळणारे साप. सगळी मुलं ऐकण्यात रंगून गेली. डोळे विस्फारलेले, कान टवकारलेले, सगळे रंगलेले गुंगलेले. मी झेल्याकडं पाहिलं. एका मुलाच्या अंगरख्याची मागली बाजू आणि कुणाच्या तरी दप्तराच्या फडक्याचं टोक यांची गाठ तो हलक्या हाताने मारित होता. सर्वांना चुकून आपण काय गंमत करतोय म्हणून झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावत नव्हता. दुसरे दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला. मग मी त्याच्यावर कधीच रागावलो नाही. एक आठवडा असाच लोटला आणि मग मात्र झेल्या नियमित शाळेत येऊ लागला. माझ्या वागणुकीवर तो खुश होता. शाळेत त्यानं कितीही व्रात्यपणा केला, खोड्या केल्या, तरी मी केवळ हसायचा. मुळात झेल्या हा एक चुणचुणीत पोरगा आहे हे मला कळून चुकलं होतं. त्याच्या कोवळ्या मनावर संस्कार मात्र चांगले झाले नव्हते. त्याच्या व्रात्यपणात, खोड्यातसुद्धा बुद्धीची चमक असे, कल्पकता असे. हळूहळू झेल्या माझा अगदी पट्ट शिष्य झाला. शाळेच्या पिछाडीला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, अंघोळ करावी आणि येताना कळशीही भरून घेऊन यावी. चहा करून घ्यावा आणि शाळेला जावं. पुन्हा 10 वाजता शाळा सुटली की चूल पेटवावी, मूठभर तांदूळ उकडावे, दूध ताकाबरोबर 4 घास खावेत आणि पुन्हा शाळेला जावं. संध्याकाळी दुपारचा उरलेलाच भात, तोही नसला तर 4 पैशांचे चणे मुरमुरे. माप 2 माप दूध घ्यावं आणि घोंगडी पसरून पडावं. अगदीच उदास, एकलकोंडा वाटू लागलं तर रॉकेलच्या तेलाच्या चिमणीच्या प्रकाशात काही वाचावं. घोंगडीवर पडल्या पडल्याच या दुःखमय आयुष्याचा विचार करावा. कुठला माणूस कुठंतरी फेकला गेला होता आणि काहीतरी करून कसं तरी जगत होता. या एकलकोंडीत झेल्या माझा साथीदार झाला. झोपायला तो माझ्या खोलीत येऊ लागला. त्याच्या बाळबुद्धीला पडलेले प्रश्न ऐकून हसण्यात, उत्तर देण्यात,
जीवाला थोडा विरंगुळा वाटू लागला. कुठंतरी ऐकलेले विषय त्याच्या डोक्यात असत आणि मग ते माझ्यापाशी येऊन तो बोले. कधी त्याचे प्रश्न असे असत की मी चकित होऊन जाई. एकदा तो अगदी गंभीरपणे बोलला, मास्तर, मी तालुक्याच्या गावी जाणार आहे उद्या. का रे? फौजदाराला मारायला. ठीक, काय केलं रे त्यानं तुझं? झेंडा घेऊन गांधी की जय म्हणलं म्हणजे त्याचं पित्त का बरं उठतं? मी जाणार आहे आणि रात्री तो निजला म्हणजे सळी तापून त्याच्या डोळ्यात खोपसणार आहे. ते दिवस ऐन चळवळीचे होते, 42-43चे. पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडीघडी कानावर येत. झेल्यानं कुठं कोण बोलताना ऐकलं होतं कोण जाणे. कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी तो नाना प्रश्न मला विचारी. त्याला धाडसी माणसं फार प्रिय होती. त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता. असेच एकदा पूर्वी शाळेत न येण्याचं कारण मोठ्या रसाळ भाषेत त्याने मला सांगितलं. मास्तर, तुमच्या अगोदर होता तो टरका मास्तर, भारी मार कुटा. हात भारी लागायचा त्याचा, जवा तवा फडाफड मारायचा. एकदम मी आणि मांगाचा बाळ्या पडकात इडी ओढत होतो ते त्यानं बघितलं. दुसऱ्या दिवशी पोरांकडून मला हुडकून साळत नेलं आणि चांगली वावभर लांबीची चिचची फोक घेऊन दाताखात येऊन हाणली. काय सांगू मास्तर, माझ्या समद्या कमरेला येडा आला. इतकी फोक लवचिक आणि लांबार होती. मनगटा एवढं वळ समद्या अंगार उठलं होतं. मी बी साळतच त्याला आई भानेवरून शिवाय दिल्या. तू जसा मारायचा तसा मी शिवी द्यायचा. तेवढा मार खाल्ला आणि पुन्हा हानका बिगार साळतच गेलो नाही. झेल्याचा हा पराक्रम ऐकून मी थंड झालो. म्हणजे विड्या ओढतोय म्हण की तू. सांगण्याच्या भरात झेल्या बोलून गेला होता. त्याला जाणीव होताच तो ओशाळला. तरी खाली मान घालून म्हणतो काय, थंडीची कधीमधी वळतो मास्तर. त्यावर मास्तर काय बोलणार. पुढं झेल्याची मला हरघडी मदत होऊ लागली. हातावर पाणी पडताच तो माझ्या खोलीवर येई. कधी लाकूड फाटा संपला की ते ध्यानात यायचा अवकाश बाहेर पडे आणि काट्या कुटक्यांची मोळी डोक्यावर घेऊन येई. जळणापायी पैसे खर्चणं त्याला पसंत नव्हतं. रानं मळे धुंडून तो जळण घेऊन येई. या कामात शाळेतली आणखी 4 पोरं तो मदतीला घेई. खोली उखणली की तो माझ्या नकळत सारवून घेई. पाण्याची कळशी भरून ठेवावी, भांडी घासावीत, बाजार करावा. झेल्या पडेल ते काम करी. सकाळ संध्याकाळ शेजारच्या वस्तीवरून दूध घेऊन यायचं कामही तो बिनचूक करे. प्रथम मला संकोच वाटे, पण झेल्याचा माझ्यावर खराच जीव आहे. तो या गोष्टी माझ्यावरील भक्तिखातर करतो हे कळून आल्यावर तो वाटेनासा झाला. एवढं करून पुन्हा तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला. हा म्हणता 3 महिने संपून गेले. मी कायम नोकर नव्हतो. तात्पुरता 3 महिन्यांपुरता होतो. झेल्याला मारणाऱ्या मास्तरांच्या बदलीवर आलो होतो. ते पुन्हा आपल्या नोकरीवर रुजू होणार होते आणि पोटाची टिचभर खळगी भरण्याची कुठं चाकरी मिळते याच्या शोधात मी पुन्हा वणवण भटकणार होतो. मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचं बोललो. तो क्षणभर खिन्न झाला, गप्प बसला आणि एकाएकी म्हणाला, मी येतो मास्तर तुमच्या संग. कुठं येणार होता तो माझ्याबरोबर? मी कुठं जाणार होतो हे माझं मलाच माहिती नव्हतं. तर त्याला मी कुठं घेऊन जाणार होतो? मी हसलो आणि म्हणालो, अरे वेडा का काय तू? मी कुठं जाणार नाही. तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे. तू इथं 4 इयत्ता शिक आणि तिकडं ये माझ्या वर्गात. 7वी पास हो, इंग्रजी शिक. मी सारं खोटं बोललो. झेल्याच्या बाळबुद्धीचं समाधान झालं. मी सामानाची आवरावर केली. होतं कुठं सामान? 4 भांडी कुंडी, तीही इथून तिथून मागून आणलेली. ती परत केली. अंथरुणा पांघरुणाची वळकटी घेतली. कपडे पिशवीत घातले. हे सारं करताना झेल्या मला मदत करत होता. इकडून तिकडे घोटाळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, पेन्सिल आणि चाकू एवढे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिले. शेवटी निघालो. सर्वांना भेटलो. मुलांचा निरोप घेतला आणि निघालो पायीच. 4 मुलं घालवायला वेशीपर्यंत आली आणि परतली. झेल्या परतला नाही. एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता. कुणीच बोलत नव्हतं. ऊन तापू लागलं होतं. मी माझी वाट तुडवीत होतो.
आणि माझ्या कडेकडेनं येण्याचा अट्टाहास झेल्या करीत होता. गावचा ओढा ओलांडला. निंबवड्याची हद्द संपली. पालवी झडलेल्या पिंपरीनीखाली आलो. झेल्या, जा तू आता. मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला. झेल्यानं एकाएकी उंजळीत तोंड झाकलं आणि तो रडू लागला. मास्तर, मी नाही जायचं आता त्या साळत. त्या निर्जन पाऊल वाटेला पालवी झडलेल्या पिंपरीनीखाली झेल्या माझ्या गळ्यात पडून रड रड रडला. त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला. अंगारक्याच्या बाहीनं तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागं वळून पाहत होता. मी पिंपरीनीखाली त्याच्याकडे पाहत उभा होतो. पाऊलवाटीची वळणं घेऊन अखेर झाडाझुडपाआड तो दिसेनासा झाला. तोंड वळवून मीही चालू लागलो. त्यावर झेल्या मला कधी भेटला नाही. तो आता कुठे असेल, कसा असेल? शिकला सवरला असेल? 4 पैसे मिळू लागला असेल? मोठा सुखी आणि समाधानी असेल? छे, ही शक्यता अगदीच कमी. झेला पुन्हा शाळेची पायरीही चढला नसेल. ही 4-6 वर्ष त्याने असेच उंडरण्यात, खोड्या करण्यात, टवऱ्यासारखी घालवली असतील. आणि आता फार झालं तर कधीमधी तो भात्यावर बसत असेल. उघडा वागडा, घामानं डबडबलेला त्याची काळी सावळी बायको कपाळावरचा घाम पुशीत भाता ओढीत असेल. घरात एखादं खिडमं पोरगं किंचाळत असेल आणि धगधग त्या आगीपुढं बसून विडी फुंकीत झेल्या खेकसत असेल. अगं ये, नारड्यात पारकोम त्याच्या, काय जीव सोडलाय. बस हेच असेल झेल्याचं जीवन आणि शेवटपर्यंत ते असंच राहीलही.